आता आपण ह्या पूर्ण योगाच्या विवेचनामध्ये पुढच्या मुद्द्याकडे वळतोय. आतापर्यंत आपण जे पाहिलं त्यामध्ये आता आधीचा जो मुद्दा पाहिला त्याच्यात आपण पायाभूत आवश्यकता काय आहेत ते पाहिलं. आता त्याच्या पुढे अगदी म्हणजे पूर्ण योग करणं म्हणजे काय, आवश्यकता हा भाग वेगळा, पण पूर्ण योग कसा केला जातो, जसं राजयोग आहे पातंजल योग, की यमनियमापासून तुम्ही सुरुवात करायची. प्रत्येक पायरी म्हणजे यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, ते कसं साध्य करायचं आहे, ते इतके लहान लहान सगळ्या त्यातल्या डिटेल्स पतंजलीने दिलेले आहेत. आणि त्या पूर्ण होईपर्यंत यम आणि नियम तुम्हाला साध्य होईपर्यंत तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. अशा प्रकारची सगळी ती कल्पना आहे. म्हणजे त्या पायऱ्या चढत चढत शेवटी समाधीपर्यंत माणूस पोचतो, अशा प्रकारची कल्पना आहे. म्हणजे त्या पातंजल योगाची साधना ही यमनियमापासून ते समाधीपर्यंत, त्याला ते योग साधना असं म्हणतात. त्याच्यामध्ये प्राणायाम येतो, स्थिर आसन येतं, सगळं येतं. आता पूर्ण योग ही ह्या हठयोग, राजयोग, तांत्रिक योग, अनेक ज्या सगळ्या योग पद्धती आहेत त्याच्यापेक्षा फार वेगळ्या स्वरूपाचं असा हा योग आहे. आणि या योगाची जी साधना आहे, या योगाची साधना कशी करायची असते, म्हणजे योग साधना एखादा साधक करतो म्हणजे काय करतो, की तो अशा प्रकारे जातो का की हे केलं पाहिजे मग त्यानंतर ते केलं पाहिजे वगैरे, असं काही जे काही इतर योगांमध्ये असतं तसं तो काही करतो का, तो काय करतो, साधना करतो म्हणजे काय करतो, हे आता आपण पाहणार आहोत. आणि ही जी पूर्ण योगाची साधना आहे ती, त्याचे मुख्य तीन मार्ग आहेत. एक म्हणजे कर्माद्वारे साधना, दुसरं म्हणजे ध्यानाद्वारे साधना, आणि तिसरं म्हणजे भक्तीद्वारे साधना. असे हे तीन मार्ग आहेत. काही पुस्तकांमध्ये ज्ञान मार्ग असा सांगितलेला आहे, परंतु मी माझं जे सगळं विवेचन आहे ते श्री अरविंदांच्या ज्या पुस्तकाचा मी काल उल्लेख केलेला होता त्या पुस्तकाप्रमाणे मी घेते. पण ते त्यांचे विचार आहेत, इतर कोणी त्या संदर्भामध्ये मांडलेले विचार मी या ठिकाणी सांगत नाही. श्री अरविंदांनी काय सांगितलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये सुद्धा ह्याच तीन मार्गांचा उल्लेख केलेला आहे: कर्म, ध्यान आणि भक्ती. आता ह्या तिन्ही मार्गांचा आपल्याला साधना करायची म्हणजे काय करायचं हे या संदर्भामध्ये या तिन्ही मार्गांनी आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय ते म्हणजे कर्माद्वारे साधना म्हणजे काय. हे गीतेमधला कर्मयोग साधारणपणे जर तुम्हाला माहिती असेल कोणाला, तर कर्म ही जी काही त्या ठिकाणी कल्पना आहे की कर्म कसं असलं पाहिजे, निष्काम कर्म, निरहंकारी कर्म वगैरे जो गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे त्याच्याशी बराचसा जवळ, परंतु त्यामध्ये अधिक काही गोष्टींचा भर याच्यामध्ये घालून, किंवा भर म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यापेक्षा अधिक काही गोष्टी आवश्यक मानलेल्या आहेत कर्म योगामध्ये किंवा कर्मद्वारे योग करण्यामध्ये. आणि त्या एकूण ह्याचं सगळं स्वरूप काय आहे ते आपण पाहणार. आता कर्म जे असतं, सामान्य कर्मापासून आपण योगिक कर्माकडे जाऊ. योगात म्हणजे पूर्ण योगामध्ये काय अपेक्षा आहे असं आपण विचार करू. सामान्यतः आपण माणसं जे काही कर्म करतो, आपण सगळीच सामान्य माणसं आहोत, आपण काही साधक नाही, आपण या ठिकाणी साधना करणारे असे नाही. अर्थात
साधना करायला पाँडिचेरीतच असलं पाहिजे असंही नाही, आपण कुठेही असू शकतो. आणि आपण जर या मार्गांचा व्यवस्थित विचार करून आपण अवलंब करायला लागलो, ह्यापैकी कुठल्याही मार्गाचा जरी आपण अवलंब करायला लागलो तरीसुद्धा आपण साधनेच्या मार्गामध्ये आहोत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि जर तसा प्रयत्न करायचा असेल तर जरूर माणसाने करावा आणि त्याचे खूप सुंदर परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की मी काय मोठी स्वतःला योग साधना करणारी असं मी म्हणून घेणारच नाही, कारण मी नाही आहे तशी. पण तरीसुद्धा माझ्या अभ्यासाद्वारे जे काही विचार माझ्यामध्ये निर्माण होतात आणि जे मी दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, जे आपणास ठावे ते दुसऱ्यासी शिकवावे, हे जे आहे ते तोच म्हणजे ते मी माझं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे त्या प्रकारे प्रयत्न माझे स्वतःचे चालू असतात. आणि मी अगदी कुठेतरी मेडिटेशनला मी बसलेच पाहिजे असं मी स्वतः कधीच मानत नाही. परंतु पहाटे उठल्यापासून माझं जे काही काम म्हणजे माझं जे काही वाचन आणि जे काही चाललेलं असतं त्यालाच मी मेडिटेशन म्हणू शकते. इतकी मी त्याच्यात गुंतलेली असते, इतकी एकाग्र झालेली असते की मला बेल वाजलेली कळत नाही, फोन आलेला कळत नाही. अनेकांच्या तक्रारी त्या बाबतीमध्ये असतात की तुला ऐकायलाच जात नाही फोन वगैरे. पण असं ही सुद्धा साधना असते. म्हणून मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, मी आपल्या प्रत्येकाला मी हे सांगते की आपण प्रत्येक जण या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. जर आपण हे नीट समजावून घेतलं आणि त्या दृष्टीने आपल्यामध्ये आपण सुधारणा करायला लागलो, आपण काही प्रयत्न करायला लागलो, तर आपण योग साधनेच्या मार्गावर आपोआपच जातो. आपल्याला आपण जाणतही नाही, अजाणतेपणे आपण त्या मार्गावरती आहोत हे नंतर लक्षात यायला लागतं. खरोखर काही चांगले अनुभव यायला लागतात. आणि म्हणून हे सर्व आपण आता नीट लक्षात घेऊया की ही साधना कशी आहे. तर पहिलं आहे तर कर्माद्वारे साधना. आणि ते पाहत असताना मी सांगितलं की आपण सर्वसाधारण माणसं जी असतो, ही सर्वसाधारण माणसं आपण जे कर्म करतो ते कशासाठी करतो, काय उद्दिष्टाने करतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या मनामध्ये ज्या प्रेरणा, सामान्य प्रेरणा असतात कर्माच्या बाबतीतल्या, त्यासाठी आपण कर्म करतो. की एक पहिलं म्हणजे अर्थार्जनाची, पैसा तो मिळवायला पाहिजे, घर चाललं पाहिजे, म्हणजे अर्थार्जन ही आवश्यकता आहे म्हणून आपण काही कर्म करतो. काही धनेशणा ज्याला म्हणतात की धन हवंय, आणखी आणखी हवंय, धन वाढवतच जायचंय म्हणून कर्म करत असतात. काही माणसं यश मिळवण्यासाठी, कुठल्याही त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी करतात. काही माणसं सत्ता, प्रतिष्ठेचं स्थान मिळावं म्हणून कर्म करतात. काही माणसं आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतोय म्हणून समाधान वाटतं म्हणून कर्म करतात. अशी अनेक ही सगळी आपली सामान्य प्रेरणा असतात. लक्षात घ्या, आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतोय, आपण समाजसेवा करतोय, हे सुद्धा आपण शेवटी आपणच ठरवलेलं आपलं उद्दिष्ट असतं. आणि ते तसं मर्यादित असतं, त्याच्यामध्ये इतर काही ईश्वर वगैरे अशी काही कल्पना नसते. आपण आपल्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी आपण हे काम म्हणजे सामान्य प्रेरणांनी आपण सगळी सामान्य माणसं काम करत असतो. परंतु आपण जेव्हा योग मार्गामध्ये, आता मी योग मार्ग जो म्हणते तो म्हणजे पूर्ण योगाचा, आपण ज्या वेळेला ह्या योग मार्गामध्ये, पूर्ण योगाच्या मार्गामध्ये आपण ज्या वेळेला शिरतो की आपल्याला आता योग करायचा आहे, योग साधना करायची आहे, असा ज्या वेळेला आपण एक निर्णय घेतलेला असतो. असे पाँडिचेरीमध्ये कित्येक साधक आहेत, इतरत्रही आहेत, खूप साधक आहेत, भारताबाहेर असे कित्येक साधक आहेत की ज्यांनी असा हा निर्णय घेतलेला आहे की आपण अशाच प्रकारे योग साधना करायची. तर असा ज्या वेळेला आपण निर्णय घेतलेला असतो आणि आपलं सगळं जीवन हे आपण ईश्वराला अर्पण करायचं,
हा निर्णय मुख्यतः घेतलेला असतो. तो निर्णय महत्त्वाचा आहे की आपलं सगळं जीवन हे ईश्वरासाठी आहे, ईश्वराला ते आपण अर्पण केलं आहे. हा ज्या वेळेला आपण निर्णय घेतलेला असतो मनाशी, त्यावेळेला आपल्या कर्माच्या मागची प्रेरणा बदलते. बरोबर आहे? आपल्या कर्माच्या मागची जी सामान्य प्रेरणा एरवी असते ती राहत नाही आणि आपल्या कर्माची प्रेरणा बदलते. आणि प्रेरणा बदलते म्हणजे काय, तर आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्यासाठी, आपल्या इच्छेने, आपल्या आवडीनुसार, सगळं लक्षात घ्या, आपल्या इच्छेने, आपल्या आवडीनुसार, मला हे आवडतं म्हणून मी हे काम करते असंही नव्हे, आपल्या आवडीनुसार वगैरे असं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण नाही. तर हे अशा प्रकारे कर्म न घडता आपलं कर्म हे केवळ ईश्वरासाठी घडत असतं. केवळ ईश्वरासाठी आपण कर्म करतो की ईश्वराची योजना आहे, ईश्वराची ती इच्छा आहे, हा भाव मनामध्ये असतो. आणि तो भाव कायम ठेवून, जसं अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णांनी की हा भाव तुझ्यामध्ये राहू दे, की हे कर्म तुझं नाही आहे, तू माझ्यासाठी कर्म करतोय, तू ईश्वरासाठी कर्म करतोय, हा भाव तुझ्या मनामध्ये राहू दे. आणि ते अर्जुनाला जेव्हा पटलं त्यावेळेला त्याच्या सगळ्या कर्माला पुढे वेगळं रूप आलं. तर अशा प्रकारे ईश्वरासाठी, म्हणजे स्वतःसाठी काम न करता, स्वतःच्या इच्छेनी, स्वतःच्या आवडीनी किंवा स्वतःच्या नीती कल्पनांनी, ते सुद्धा लक्षात घ्या की आपल्याला वाटतं की हे काम नीतीचं आहे म्हणून मी करते, हे काम समाजसेवेचं आहे आणि ते केलं पाहिजे, देशसेवेचं आहे ते केलं पाहिजे म्हणून मी ते करते आहे, एवढा असाच ज्या वेळेला भाव असतो त्यावेळेला ते त्याला आपण ईश्वरासाठी कर्म करतो ही त्याच्यामध्ये. अर्थात जर मनामध्ये देशासाठी सुद्धा कर्म करत असताना मनामध्ये जर हा भाव असेल की हे कर्म ईश्वराला अर्पण आहे, ह्याच्या माझ्याशी काहीच संबंध नाही. जसे लोकमान्य टिळक होते की लोकमान्य टिळक म्हणत होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर त्यातला तो जो मी होता, तो मी म्हणजे टिळक नव्हते, तर ते कर्मयोगी, त्या ठिकाणी कर्म त्यांचं जे होतं ते देशाला वाहिलेलं होतं. पण ते देशाला वाहिलेलं असताना तो देश म्हणजेच त्यांना ईश्वर वाटत होता. जसं श्री अरविंदांना भारत माता म्हणजे माझी माता, त्यांनी त्यांच्या पत्नीला मृणालिनी देवीला लिहिलेल्या एका पत्रामध्ये असा पूर्ण उल्लेख त्यांनी केलेला आहे की मी ह्या भारत ही भूमी मानतच नाहीये, या भूमीमध्ये मी माझी माता मला दिसते, माझी माता मला दिसते. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष माता बघितली. जसं श्रीकृष्ण त्यांनी बघितला तशी त्यांनी माता, म्हणजे त्यांची फिजिकल बायोलॉजिकल माता नव्हे, त्यांनी ती माता आहे, हा देश म्हणजे माझी माता आहे, अशी भावना जी श्री अरविंदांची होती त्याला म्हणता येतं कर्मयोग. त्याला अशी भावना जर असेल तर तो कर्मयोग होतो. पण केवळ मला वाटतं की मी समाजसेवा करावी, चार माणसांना माझ्यामुळे काही चांगलं मिळावं वगैरे वगैरे, ही माझी या इच्छेने ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यातला तो अहम गेलेला ज्या वेळेला नसतो त्यावेळेला ते कर्म हे ईश्वरासाठी नसून ते शेवटी पुन्हा आपल्यासाठी असतं. तर त्यामुळे ज्या वेळेला असं पूर्णतः ईश्वरासाठी म्हणून कर्म केलं जातं ते शुद्ध आध्यात्मिक कर्म असतं. ते शुद्ध आध्यात्मिक कर्म असतं. त्या कर्माला स्पिरिच्युअल वर्क असं आपण म्हणू शकतो. ते शुद्ध आध्यात्मिक कर्म असतं. त्याच्यामध्ये मी नसतो.
त्याच्यामध्ये बाकी कुठल्याही कल्पना नसतात. त्यामध्ये फक्त ईश्वरेच्छा, ईश्वराची योजना, ईश्वराच्या कामाचं आपण साधन आहोत हीच भावना त्याच्यामध्ये असते आणि त्याच भावनेने ते काम केलं जातं. त्याच्यामध्ये प्रतिष्ठा, नीती, सत्ता, टिळकांना काही स्वराज्य मिळवायचं होतं ते पंतप्रधान बनण्यासाठी नाही, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना. कुठल्याही सत्तेसाठी, कुठल्याही प्रतिष्ठेसाठी ह्या लोकांनी काम केलेलं नाही. त्यांनी काम केलं ते देशासाठी आणि त्या देशाला ईश्वर मानून त्यांनी काम केलं. अशी ही माणसं हे पूर्णतः शुद्ध आध्यात्मिक कर्म असतं, ईश्वर नियोजितच ते असतं आणि तो त्यांचा भाव असतो की हे ईश्वर नियोजित आहे, हा त्यांचा भाव असतो. जे अर्जुनाला सांगितलं की तू हे मनात लक्षात घे की हे ईश्वराने तुझ्यासाठी योजलेलं कर्म आहे म्हणून तू ते करायचंय. तसं ईश्वर नियोजित ते कर्म आहे हा भाव मनात ठेवून जेव्हा कर्म केलं जातं त्यावेळेला ते त्याला कर्मयोग असं आपण म्हणू शकतो. अर्थात कर्मयोग किंवा योग मार्ग स्वीकारला तर सगळ्या जगाकडे पाठ फिरवून जीवन जगायचं असं मुळीच अपेक्षा नाही. आणि पूर्ण योगामध्ये तर ह्या कल्पनेला पूर्ण विरोध आहे की जगाकडे पाठ फिरवून आपण राहायचं. या कल्पनेला पूर्ण योगामध्ये पूर्णतः विरोध केलेला आहे. ही कल्पना श्री अरविंदांना कधीही मान्य झाली नाही की आपण सगळं आपल्या आत्म्याचा उत्कर्ष व्हावा ह्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि जगाचा आपल्याला विसर पडावा. अशा प्रकारचं कार्य हे कधीच श्री अरविंदांना मान्य झालेलं नाही. त्यांचं जे कार्य किंवा त्यांची जी पूर्ण योगातली कल्पना आहे, त्यांना जे अभिप्रेत आहे पूर्ण योगामध्ये, ते अशाच प्रकारचे की जगाकडे पाठ नाही फिरवायची. पण तरीसुद्धा आपण जरी जगाकडे पाठ फिरवत नसलो, जीवनाकडे, म्हणजे जगाकडे याचा अर्थ आपलं जे जीवन आहे त्या जीवनाकडे पाठ फिरवून योगाला लागायचं, योग साधना करायची हे जरी अपेक्षित नसलं तरीसुद्धा जीवन आहे तसंच्या तसं स्वीकारणं हे सुद्धा पूर्णयोगामध्ये अपेक्षित नाही. हे लक्षात घ्या. जीवन जसं आहे तसंच्या तसं स्वीकारणं म्हणजेच काय, आपलं जीवन कसं असतं आपण विचार करा. आपलं जीवन हे पूर्ण सगळ्या प्रकारच्या वासना, इच्छा अशाच गोष्टींनी भरलेलं, त्याचबरोबर संशय, शंका, तर्क आहे का, ईश्वर खरंच आहे का, मग हा देव आपल्याला पावतो का तो देव आपल्याला पावतो, मग ह्याला नवस करायचा का त्याला नवस करायचा, म्हणजे सगळे संशय, सगळे तर्क, हे जे काही जीवन आहे म्हणजे जीवनाकडे पाठ नाही फिरवायची हे बरोबर आहे, पण आहे तसं स्वीकारायचं नाही. हे आपलं आहे तसं जर स्वीकारलं तर आपण तशाच परिस्थितीमध्ये राहणार. तर तसं अपेक्षित नाही आहे की जसं आहे तसंच आपण राहणं अपेक्षित नाही. आपल्यामध्ये बरेच काही बदल अपेक्षित असतात आणि त्यामध्ये जे बदल अपेक्षित असतात ते म्हणजे मुख्यतः आपल्यामधला जो अहम, कर्मयोग त्यालाच म्हणतात की आपल्यामधला जो अहम असतो, मी, माझं, मला, ह्याचा कधी आपल्याला विसरच पडत नाही. हा जो अहम आपल्यामध्ये असतो भयंकर जागृत आणि तेजस्वी असा तो अहम झालेला असतो की त्याच्या पलीकडे आपण जातच नाही. मी, माझं, मला, फार फार तर तो आधी थोडा व्यापक होतो म्हणजे माझा देश, ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. हा सगळा मानववंश म्हणजे मी, ही भावना निर्माण होत नाही. म्हणून जे मी आधीपासून म्हणते की नुसतं मानवता म्हणण्याला काहीही अर्थ नाही. आपण खरे मानवता पाळतच नाही, आपण खरी समता पाळतच नाही. तर ही जी परिस्थिती आहे ती कशामुळे आहे, तर अहममुळे आहे.
मग आपल्यातला हा जो अहम अत्यंत प्रखर झालेला असतो आणि त्याच्यात बरोबर अर्थात अहम असतो म्हणजेच आपल्यामध्ये अत्यंत राजसिक वृत्ती असते. राजसिक वृत्ती बरोबर आहे. जे त्रिगुण जे आहेत प्रकृतीतले सत्व रज तम, त्याच्यात राजसिक जी वृत्ती आहे ती पुन्हा ह्या अहमशी अत्यंत निगडित आहे. की अहम असणं म्हणजेच राजसिक वृत्तीचंच ते लक्षण आहे की मला मिळालं पाहिजे, मग दुसऱ्यांना काय वाटेल त्यांचं होऊ दे, मला मिळालं पाहिजे. आणि दुःख कशात होतं तर मला काहीतरी कमी मार्क पडले आणि माझ्या शेजाऱ्याच्या मुलाला किंवा शेजाऱ्याला माझ्यापेक्षा 1 मार्क जास्त पडला, याचं दुःख होतं. किती हा अहम आणि किती ही राजसिक वृत्ती आपल्यामध्ये अशी दृढ रुजलेली असते, तर ती जी राजसिक वृत्ती आहे त्याच्यातून आपली सुटका होत नाही. आणि म्हणून आपण कर्म ज्या प्रकारे केलं पाहिजे, कर्मयोग ज्या प्रकारे घडला पाहिजे तो आपल्याकडून घडत नाही. अहम आणि ही राजसिक वृत्ती ह्या कर्मयोगातला फार मोठा अडथळा आहे. आणि आपण त्याच्यात गुंतलेलो असतो, आपण त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नच करत नाही. ही आपली एक सर्वसाधारण परिस्थिती असते. त्याचबरोबर आता कर्मयोग हा शब्द पहा, काहींना कर्मयोगी असं म्हटलं जातं, बरोबर आहे. हां, काय कर्मयोगी खूप असं एक महानता त्या व्यक्तीची सांगण्यासाठी त्यांना एखादी पदवी जशी एखाद्याला असावी तसं कर्मयोगी असं म्हटलं जातं. पण ही जी कर्मयोगी असं ज्यांना म्हटलं जातं ते सर्वसाधारण ती माणसं कशा प्रकारचं कार्य करतात ह्याचा जर विचार केला तर साधारणतः समाजसेवा, देशसेवा किंवा अशा प्रकारच्या काही मानवतेच्या दृष्टीने काही थोड्याफार त्यांच्या हालचाली, अशा प्रकारची कामं त्यांच्याकडून घडलेली असतात. अर्थात ती कामं ही समाजाला, देशाला आवश्यक असतात. हे त्यांचं कार्य हे निश्चित फार महान कार्य असतं, देशाला आवश्यक ते कार्य असतं, यामध्ये प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा त्यांचं कार्य हा कर्मयोग नसतो, हे लक्षात घ्या. आपण कर्मयोगी म्हणतो, आपण त्यांना महान म्हणण्याच्या दृष्टीने, त्यांची महानता स्पष्ट करण्याच्या दृष्टीने आपण त्यांना कर्मयोगी म्हणतो. परंतु तो कर्मयोग असतोच असं नाही. म्हणजे एखाद्याचा असेल पण बहुतेकांचा तो कर्मयोग असतोच असं नाही. ह्याचं कारण म्हणजे केवळ ईश्वरासाठी आपण काम करतो हा भाव, किंवा हे ईश्वराचं काम आहे, ईश्वर माझ्याकडून ते करून घेतोय, हा भाव या सगळ्यांमध्ये असतोच असं नाही. हे आपल्याला निश्चितपणे, मी काय म्हणते हे कळलं असेल. मी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, परंतु अशा प्रकारे आपण असे महानता त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा त्याला कर्मयोग म्हणणं किंवा त्यांना कर्मयोगी म्हणणं हे त्या दृष्टीने थोडं चुकीचं आहे. म्हणजे एखादा खरोखर असेल कर्मयोगी त्यातला, पण सगळेच असतात असं नाही. कारण ईश्वराशी एकात्म होऊन काम करणं म्हणजे कर्म. ईश्वराशी एकात्म हो, हे ईश्वराचंच काम आहे, ईश्वरच काम करतोय, ही जी भावना असते ती भावना असते. त्यांच्यामध्ये मी असतो हे लक्षात, त्यांच्यामध्ये मी असतो. त्याशिवाय आत्मचरित्र कधी लिहिली जात नाही. आत्मचरित्र जी माणसं लिहितात त्यांच्यामध्ये निश्चित मी असतो हे लक्षात घ्यायचं. त्यांनी कितीही महान कार्य केलेलं असू दे, पण जी माणसं आत्मचरित्र लिहितात त्यांच्यामध्ये तो आत्म म्हणजेच तो अहम निश्चितपणे असतो. आपण त्यांना दोष देत नाही.
आपण फक्त एवढंच पाहतोय की कर्मयोग म्हणायचा की नाही, या दृष्टीने आपण विचार करतोय, म्हणून ह्या गोष्टीचा मी उल्लेख करते. आता त्यानंतर हा कर्मयोग म्हणजे जे मी आत्ता सांगितलं की ईश्वराशी एकात्म होऊन किंवा ईश्वराशी योग पाहून ईश्वराशी युक्त होऊन काम करणं म्हणजे कर्मयोग. ईश्वराशी युक्त होऊन काम करणं, मुद्दाम सांगते, मी हे शब्द वापरते, मुद्दाम वापरते. ईश्वराशी एकात्म होऊन, युक्त होऊन, ईश्वराशी योग पाहून कर्म करणं म्हणजे कर्मयोग. म्हणजे कर्मयोग म्हणजे काय हे आणखी मी स्पष्ट करणार आहे, परंतु त्यातला फार महत्वाचा भाग हा आहे की त्याच्याशी योग पाहून कर्म करणं. आणि हे गीतेमध्ये पहा कसं स्पष्ट झालेलं आहे. गीतेतले काही उल्लेख जर आपण पाहिले तर गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने असं सांगितलंय, मदभावम आगतः असं म्हटलंय. मदभावम म्हणजे अर्जुना, तुझ्या मनामध्ये माझ्या मनातला जो भाव आहे तोच असू दे. आलं लक्षात? मदभावम आगता, तू माझ्या मनातल्या भावाकडे तू ये, माझ्या मनातल्या भावाशी तू एकात्म हो, योग पाव. मदभावम आगता, काय सुंदर कल्पना आहे. मदभावम आगता, मन मना भव, मी त्याचा उल्लेख काल केला होता. मन मना भव म्हणजे माझं मन तुझं मन एक होऊ दे. म्हणजे माझ्या मनातली, ईश्वर म्हणतोय की माझ्या मनातली जी योजना आहे ती तुला तुझी योजना आहे असं वाटलं पाहिजे. त्यावेळेला मनमन होतं, तेव्हा मनमन होतं. दोन माणसांचं मन एकत्र कधी होतं की तू आणि मी संपलेला असतो, की तुला जे योग्य वाटतं ना तेच मला योग्य वाटतं, असं ज्या वेळेला दोन माणसांना वाटतं तसंच हे आहे की ईश्वराला जे योग्य वाटतं तेच मला योग्य वाटतं, तीच योजना माझी आहे असं ज्या वेळेला माणसाला वाटतं त्यावेळेला तो कर्म ईश्वराशी योग पाहून कर्म करत असतो. बरोबर आहे. नंतर आणखी एक थोडा वेळ जातो, काही हरकत नाही, आपल्याला अजून आहेत दिवस. आणखी एक फार सुंदर गीतेतली कल्पना सांगते, मला राहवत नाही म्हणून मी सांगते. असं बोलता बोलता एक सुचत जातं. एक फार सुंदर शब्द गीतेमधले आहेत ज्यामध्ये भगवंताने म्हटले, योगस्थः कुरु कर्माणि. योगस्थः कुरु कर्माणि असा शब्द आहे. योगस्थः म्हणजे कुरु कर्माणी, हे तुला ह्याचा अर्थ कळला असेल की तू असं कर्म कर. कुरु कर्माणी, तू असं कर्म कर. कसं? योगस्थ होऊन तू कर्म कर असं म्हटलेलं आहे. आता हा जो योगस्थ शब्द आहे ना, फार सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या. त्याचा अर्थ फार वरवर पाहून चालणार नाही आणि म्हणून थोडा स्पष्ट करते. त्याचा जो अर्थ लोक नुसताच त्याचा योगस्थ होऊन कर्म कर असा अर्थ सांगतात, पुढे जातात, पण मला ते जमत नाही. योगस्थ हा शब्द इतका अर्थपूर्ण शब्द आहे की योग, त्या ठिकाणी सांगितलं की तू योग पाव आणि कर्म कर. आता योग पाव म्हणजे तू माझ्याशी, ईश्वराशी योग पाव, ही त्यातली मूळ कल्पना आहे. पण ते योगस्थ होणं ते कसं, ते नीट समजावून घ्या. की जे मी मगाशी म्हटलं की आपण सामान्य माणसं जे काम करतो ते अहम प्रेरणेने करतो, बरोबर आहे. आता तिथून आपल्याला योगस्थ होऊन कर्म करायचं. आता ही फार मोठी वाटचाल आहे आणि ती कशी वाटचाल आहे हे नीट समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला असं एक सांगते की अशी एक उभी रेषा लक्षात घ्या, ऊर्ध्व रेषा एक डोळ्यासमोर आणा की अशी एक उभी रेषा आहे. त्या उभ्या रेषेमध्ये सर्वात खाली काय आहे तर सर्वात खाली सगळं बाह्य जगातल्या, आपल्या आजूबाजूच्या जगातल्या सगळ्या ज्या घटना आपल्या इंद्रियांना कळतात. आपल्या इंद्रियांना, आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत सगळी, त्या ज्ञानेंद्रियांना कळत असतं ना आजूबाजूला काय चाललेलं आहे, त्याचं ज्ञान त्यांना होत असतं. आता ही जी ज्ञानेंद्रिय आहेत आपली,
बरोबर आहे ना. आपली 5 ज्ञानेंद्रिय माहिती असतील ना सगळ्यांना. त्वचा आहे, श्रवणाची हे आहे, सगळं हे जी 5 ज्ञानेंद्रिय आहे त्यांना जगाचं ज्ञान, जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांना आजूबाजूच्या दिसत असतात. हे चांगलं आहे, ते वाईट आहे, हे सगळं ते ते हे करत असतात. आणि ती जी इंद्रिय असतात, ती इंद्रिय त्या त्या उभ्या रेषेमध्ये, आता बघा मी काय सांगते ते, की खाली ही इंद्रिय आहे की जी बहिर्मुख आहे, म्हणजे जगाकडे बघतायत आणि ती आपल्याला पुढे ज्ञान देतात. आपल्याला ज्ञान देतात म्हणजे ते कोणाला ज्ञान देतात, तर त्या इंद्रियांच्या वरती कोण असतं? मन असतं. इंद्रियांच्या वरती मन. असं आपण नुसती उभ्या रेषेत मी कल्पना देण्यासाठी सांगते, म्हणजे आपल्या शरीरात असं असतं असं मी म्हणत नाही, हे काहीतरी चुकीचं समजू नका. मी फक्त ही कल्पना, योगस्थ म्हणजे काय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे स्पष्ट करते की त्या ऊर्ध्व रेषेमध्ये सर्वात खाली इंद्रिय जी बहिर्मुख आहेत, ती इंद्रिय आपल्या मनाला सांगतात की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे फार चांगल्या चवीचं आहे. मग ते आपल्याला अपथ्य कुपथ्य असलं तरी सुद्धा मनाला असं वाटतं की खावं. बरोबर आहे ना, खावं वाटतं. ह्याचा अर्थ की ते जे ज्ञान मनापर्यंत पोचलं ते अशा प्रकारे पोचलं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, त्याच्यामध्ये फरक करून आपल्या मनाला आता त्यांनी खेचलं, त्या इंद्रियांनी आपल्याकडे खेचलं. हां, जी बहिर्मुख इंद्रिय त्या इंद्रियांनी आपल्या मनाला आपल्याकडे खेचलं. आणि मग पुढे काय होतं की त्या मनाच्या वरती आपली बुद्धी आहे. मनाच्या वरती आपली बुद्धी असते आणि ते जे मन इंद्रियांकडे आकर्षित झालंय, म्हणजे इंद्रियांनी दिलेल्या ज्ञानाकडे ते आकर्षित झालंय, त्या मनाला वाटायला लागलं की आपल्याला हे हवं आहे. ते घेणं बरोबर नसलं तरी सुद्धा हवं आहे ही भावना त्या मनामध्ये निर्माण झाली की ते मन बुद्धीलाही सांगतं की बुद्धीला आपल्याकडे खेचतं. हां, बुद्धीला आपल्याकडे खेचतं. म्हणजे ती बुद्धी जी आहे, ती बुद्धी काय होते, खरं म्हणजे आपल्यामध्ये विवेक बुद्धी असते. चांगलं काय वाईट काय हे कळण्याची बुद्धी असते, पण ती बुद्धीतला विवेक संपतो आणि ती मनाकडे खेचली जाते. म्हणजेच बाहेरच्या त्या सगळ्या आकर्षणांकडे ती खेचली जाते. कारण बुद्धी, मग खाली मन आणि मग बाहेर इंद्रियांचं ज्ञान. तर अशा प्रकारे ते खाली ती खेचली जाते. म्हणजे ती योग कुठे पावते? आपली बुद्धी त्या मनाकडे आणि मन त्या इंद्रियांकडे आणि इंद्रिय बाहेरच्या जगातल्या आकर्षणांकडे. लक्षात आलं? आता ही जी परिस्थिती आहे त्या बुद्धीच्या वरती कोण आहे? तर बुद्धीच्या वरती आत्मा आहे. बुद्धीच्या वरती आपला शुद्ध आत्मा आहे. ही कल्पना आहे. हां, कल्पना स्पष्ट व्हावी, हा विचार योगस्थ म्हणजे काय हे स्पष्ट व्हावं म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे सांगते. आणि श्री अरविंदांनी त्यांच्या गीतेवरच्या निबंधात हे असं दिलेलं आहे आणि ते मी तुम्हाला सांगते की त्या बुद्धीच्या वरती आत्मा आहे. आता ती बुद्धी जी आहे ती हे झाली आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, अधोमुख झाली. बरोबर आहे, अधोमुख. खाली ती योग पावते, तिच्या खाली मन आहे, तिच्या खाली इंद्रिय आहे. त्या इंद्रियांची म्हणजे ती अधोमुख झाली आहे आणि त्या इंद्रियांमुळे ती बहिर्मुख झालेली. हां, म्हणजे ती योग कुठे पावली आहे? तर अशा या गोष्टींकडे, जगातल्या सगळ्या या आकर्षणांकडे ती बुद्धी खेचली गेलेली आहे. जी विवेक बुद्धी आहे तिची अशी भ्रष्ट अवस्था निर्माण झालेली आहे. आता योग पावणं, ज्याला योगस्थ म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ आता स्पष्ट करते मी. आणि तो म्हणजे असा की बुद्धी ज्या वेळेला त्या मनाकडे खेचली न जाता ती बुद्धी जर आत्म्याकडे खेचली गेली, आलं लक्षात? आत्मा म्हणजे त्या बुद्धीला जर हे कळलं की आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही आहोत.
हा, आपण शरीर नाही, त्या शरीराच्या सगळ्या मागण्यांकडे आपण जायचं नाही. आपण आत्मा आहोत, आपलं शुद्ध स्वरूप हे असं आहे, असं जर बुद्धीला कळलं तर अर्थातच ती बुद्धी योग पावते तिच्या वरच्या आत्म्याशी. बरोबर आहे, तिच्या वरती आत्मा आहे, त्या आत्म्याशी ती योग पावते. म्हणजे ती अधोमुख न होता ती ऊर्ध्वमुख होते, ऊर्ध्वमुख होते. बरोबर आहे, आणि ती बहिर्मुख न होता ती अंतर्मुख होते. कारण आता बहिर्मुख आकर्षण गेलं गेलं आणि ती मनालाही खेचते. मग जसं मन तिला एरवी खेचतं तसं ती बुद्धी मनाला सांगते की नाही, ते बरोबर नाहीये. काय बरोबर आहे हे बुद्धी मनालाही सांगते. मनही आपलं अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख होऊ शकतं. म्हणजे आत्म्याकडे ते जातं आणि ते आत्म्याकडे गेलं की आत्म्याच्या वरती परमात्मा ईश्वर. आलं लक्षात? आत्म्याच्या वरती परमात्मा आहे, ईश्वर आहे. आणि तो जो ईश्वर आहे, आपोआपच बुद्धी आपली आणि आपलं मन आत्म्याशी योग पावलं की ते पुढे त्या परमात्म्याशी योग पावतो. तर योगस्थ होणं ह्याचा अर्थ हा इतका मोठा आहे की योगस्थ होणं म्हणजे हाय असं अंतर्मुख होणं, बहिर्मुखता सोडून आणि अधोमुखता सोडून अंतर्मुख होणं आणि ऊर्ध्वमुख होणं. वरती आपल्याला सगळं उत्क्रांत व्हायचंय, आपल्याला सगळी प्रगती करायची आहे, म्हणजे आपल्याला वरती जायचं आहे. आणि अशी ज्या वेळेला आपली बुद्धी आणि मन हे आत्मा आणि परमात्म्याशी योग पावतं. आता योग शब्द कळला, आता तिथे युक्त होणं म्हणजे काय हे कळलं. ती ज्या वेळेला त्याच्याशी युक्त होते तेव्हा ती योगस्थ बुद्धी असते. आणि ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे की अर्जुना, तू काम कसं कर, कर्म कसं कर, तर तुझी बुद्धी योगस्थ बुद्धी होते. काय सुंदर विचार आहे बघा. आणि तो कित्येक वेळेला असा वरवर पाऊल सोडून देतात, पण त्याच्यामध्ये फार सुंदर कल्पना आहे की योगस्थ होणं म्हणजे काय. आणि ते श्री अरविंदांनी स्पष्ट जसं केलंय तसं मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. दुसऱ्या एका पुस्तकात गीतेवरच्या निबंधामध्ये एसेगन गीतामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. तर अशी ती बुद्धी ज्या वेळेला योगस्थ होते त्यावेळेला मग अर्थातच माणसाची उत्क्रांतीच होते ना. सगळं जे काही लौकिक जीवनामध्ये गुंतलेलं आपलं सगळं जीवन आहे ते सगळं बाजूला राहतं आणि आपण अशा प्रकारे ऊर्ध्व दिशेला प्रगत होतो, उत्क्रांत होतो, अशी ही कल्पना आहे. तर असं हे गीतेमध्ये सांगितलं आहे. थोडा मी वेळ घेतला त्याच्यासाठी, पण फार सुंदर गीतेतली कल्पना आहे आणि ती मला विशद करावीशी वाटली. कारण आपल्याला योगाचा तर आपण विचार करतोय, तर योग करायचा म्हणजे काय करायचं हे समजण्यासाठी योगस्थ होणं म्हणजे काय हे तर समजलं पाहिजे. म्हणून मी हे स्पष्टीकरण केलं. आणि असं हे योगस्थ हा कुरु कर्माणी असं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितले. असं कर्म त्याला कर्मयोग म्हणतात. ईश्वराशी योग पावून जे कर्म केलं जातं तो कर्मयोग असतो. आता योग पावणं म्हणजे काय? आपण काही ईश्वरामध्ये मिळवून जातो का? नाही. आपली जाणीव, आपली बुद्धी, आपलं मन ते सगळं त्याच्याशी एकात्म होतं, त्याच्याशी योग पावतो आणि त्यातून आपलं कर्म घडतं. ते योगाचं कर्म असतं, तो कर्मयोग असतो. हे आपण लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारे अर्थातच हे सगळं जमणं, हे जे सांगणं सोपं आहे, ते समजणंही त्या मनाने सोपं आहे, पण प्रत्यक्षामध्ये आचरणात आणणं कठीण आहे. कारण आपण लौकिक जगातच गुंतून असतो, तर त्यामुळे प्रत्यक्षात आणणं कठीण आहे. पण तरीसुद्धा ह्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे योग कसा करायचा, तर असा करायचा. आपल्यामध्ये बदल करायचा, आपल्यामध्ये आरोहण करायचं. म्हणजे काय करायचं, तर हे अशा प्रकारे करायचं. आपल्या कर्माची दिशाच
कर्माच्या प्रेरणेची दिशाच बदलून टाकायची आणि अशा प्रकारे आपण ईश्वरासाठी काम करायचं. आपण त्याच्याशी एकात्म होऊनच गेलो की आपण माझ्यासाठी काम करतच नाही, आपण करतो ते सगळं ईश्वरासाठी. किंवा आणखीन पुढे जाऊन असं म्हणता येतं की ईश्वरासाठी सुद्धा मी म्हणत नाही, ते माझंच काम आहे आणि ते माझ्याचसाठी आहे. असा जेव्हा भाव निर्माण होतो तेव्हा खरं मद्भाव मागत हे जे सांगितलंय ते खरं प्रत्यक्षात अस्तित्वात येतं. तर असं ते कठीण आहे, पण त्यासाठी साधकांनी प्रयत्न करायचा असतो. त्यानंतर कर्मयोगातला ही जी कल्पना आहे त्या कर्म कसं करायचं, तर त्या संदर्भामध्ये दोन आणखीन फार महत्त्वाचे शब्द आहेत आणि ते सांगते. आणि ते म्हणजे कर्मयोग कशाला म्हणतात, तर जे कर्म निरहंकारी आणि निष्काम कर्म असतं ते कर्म म्हणजे कर्मयोग असतो. निरहंकारी आणि निष्काम कर्म दोन्हीचा अर्थ स्पष्ट करते. निष्काम याचा अर्थ मला वाटतं की साधारणपणे सर्वांना माहिती आहे, परंतु निरहंकारी आणि निष्काम असे दोन्ही शब्द मी वापरते आहे. निरहंकारी त्याच्यामध्ये याचा अर्थ अहंकार सोडून, अहम विसरून, बरोबर आहे. निरहंकारी म्हणजे अहम विसरून, माझ्यासाठी मी काम करत नाही किंवा मी केलेलं काम हे माझं काम आहे असं मी मानत नाही, बरोबर आहे. हे दोन्ही त्याच्यात येतात. फार महत्त्वाचा दुसराही भाग आहे की ते केलेलं कर्म हे माझ्यासाठीही नाही आणि ते मी केलं असंही मी म्हणत नाही. त्याला म्हणतात निरहंकारी कर्म. म्हणजे कर्तृत्वाची भावना मनामध्ये न ठेवता केलेलं कर्म म्हणजे निरहंकारी कर्म. कर्तृत्वाची भावना, मी केलं नाही, तो ईश्वर घडवतोय, मी काही करत नाही, तो माझ्याकडून करवून घेतोय किंवा तोच करतोय, ही जी भावना असते ती निरहंकारी. अहंकार नाही त्याच्यामध्ये, मी नाही त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा मदन आहे, कर्तृत्वाचा मदन आहे. आणि निष्काम कर्म म्हणजे कर्मफळाच्या आस्वादाची अपेक्षा नाही. जसं कर्तृत्वाचा मदन नको त्याचप्रमाणे कर्मफळाचा आस्वादही नको. आलं लक्षात? कर्तृत्वाचा मदन नको तसं कर्मफळाचा आस्वाद नको, म्हणजे निष्काम. की मी केलंच नाही ही भावना आधी रुजली की मग मी जर केलं नाही तर त्या कर्माच्या फळाची मी अपेक्षा कशाला करायची. मग ते कर्मफळ चांगलं असू दे वाईट असू दे, जसं अर्जुनाला सांगितलं की तू केलेली सगळ्या पापातून मी तुझी मुक्ती करेन, कारण ती पापं तू केलेलीच नाही, तुझं ते कर्मच नाही असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थच तो होतो की त्याच्यामध्ये पूर्णतः मी संपलेलंच आहे. मला हवं म्हणूनही मी केलं नाही आणि कर्तृत्वही माझं नाही. अशा प्रकारे निरहंकारी आणि निष्काम कर्म करणं म्हणजे कर्मयोग असं म्हटलं जातं. आणि या संदर्भामध्ये थोडं आपल्या मराठी संस्कृतीकडे थोडंसं आणण्याचा प्रयत्न करते. आणि पहा, कोणाला तर माहिती असतील संत वाङ्मय जर कोणी वाचत असतील, अभ्यासत असतील, तर तुकारामांनी इतके सुंदर अभंग या संदर्भामध्ये लिहिलेले, इतकं गोड शब्दामध्ये त्यांनी ह्या कल्पना व्यक्त केलेल्या आहेत. एके ठिकाणी तुकाराम म्हणतात, माझी अबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. काय तुकारामाचे अभंग म्हणजे काय तत्वज्ञान सगळं आहे. आणि एवढं प्रचंड तत्वज्ञान ज्यांनी मांडलं ते तुकाराम म्हणतात की माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत, तो ईश्वर त्याची कृपा आहे, सखा कृपावंत वाचा त्याची, वाचा त्याची, तो बोलतोय, माझ्या तोंडातून ईश्वर बोलतोय असं तुकाराम म्हणतात.
किती आपल्या संतांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये हे तत्वज्ञान मांडलेलं आहे की कर्मयोग म्हणजे काय हे आपल्याला कळावं अशा प्रकारचे असं हे आहे. तुकारामांचं आणखीन एक हे सांगते, ज्या ठिकाणी ते तुकाराम म्हणतात की धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही, असं ते म्हणतात की धन्याचा म्हणजे हे सगळं आहे, मी जे काही काम करतोय ना हे काम काय आहे, हे सगळं धन्याचा माल आहे, त्या ईश्वराचा माल आहे. माझं काय आहे, मी तो हमाल आहे. मी त्या ईश्वराने मला हमालकी करायला नेमलेलं आहे. हे फक्त इथून उचलून तिथे ठेव, जसा हमाल करतो तसं माझ्या तोंडातून हे काय बाहेर पडतो, मी काय लिहितो, काय जे काय असेल ते सगळं भार, मी नुसता भार वाहणारा हमाल आहे. माझं काहीच नाहीये, धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही. काय म्हणजे तुकारामासारख्या इतक्या उंचीला पोचलेला माणूस, किती ही नम्रता नाही आहे. ह्याला नम्रता म्हणूच नका. ही ज्याला कर्मयोग म्हणतात तो हा कर्मयोग आहे. ही नम्रता नाही, नम्रता ही नीती झाली. आणि मी पहिल्यापासून सांगत आले की केवळ नीतीने वागणं म्हणजे कर्मयोग नव्हे, हे मी आधीपासून सांगत आलेली आहे. योग याचा अर्थ नीतीने वागणं म्हणजे अर्जुनाला तर सांगितलंय ना, सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे तुझ्या नीतीच्या कल्पना, धर्माच्या कल्पना सगळं सोडून दे, असं जे सांगितलंय. ह्याचा अर्थ नीतीचं वागणं म्हणजे नाही, म्हणजे कर्मयोग नाही. ईश्वर इच्छेनुसार वागणं, ही योजना पूर्ण करणं म्हणजे कर्मयोग आहे. तर अशा प्रकारे हे आपले हे संत इतक्या सुंदर शब्दामध्ये हे विचार मांडतात. तर हे ह्याचा अर्थ असा की हे आपलं काहीही नाही आहे, हे सगळं ईश्वराचं आहे. त्या ईश्वराचं प्रकटीकरण झालेलं आहे. माझा मी सुद्धा त्या ईश्वराचाच अंश आहे. हे सगळं जग, ही सगळी भूतमात्र, हे सगळं मुळे ईश्वरच आहे. मी कुठे आलो, किंवा मी ह्या इतर विश्वापासून वेगळाही नाही, मी त्या ईश्वरापासून वेगळाही नाही. सगळं त्या वेळेला योगस्थ होणं म्हणजे काय हे मी मगाशी सांगितलं. तेव्हा ती योगस्थ होण्याची कल्पना खरी अस्तित्वात आलेली असते आणि माणूस त्याप्रमाणे वागत असतो. तर अशा प्रकारे कर्मयोग म्हणजे कर्म कशा प्रकारे केलं जातं हे आतापर्यंत मी स्पष्ट केलं. आता त्यानंतर किंवा कशा प्रकारे केलं पाहिजे हे मी स्पष्ट केलं. आता त्यानंतर थोडंसं पुढे जाते आणि असं सांगते की मगाशीच मी सांगितलं, हा उल्लेख केला की साधनेचे 3 मार्ग आहेत, बरोबर आहे. म्हणजे कर्म हा त्यापैकी एक मार्ग आहे आणि त्याचा उल्लेख पुन्हा मी करते की केवळ कर्मानीच आपण ईश्वरासाठी आपण काहीतरी करतो किंवा ईश्वर आपल्यातून प्रकट होतो असं नव्हे. केवळ कर्मानी सगळं घडतं असं नव्हे. म्हणजे ध्यान करू नये असं नाही, भक्ती करू नये असं नाही. हे लक्षात घ्यायचं. भक्ती हाही मार्ग आहे, ध्यान हाही मार्ग आहे. पण कर्माचं स्थान असं आहे की आपल्याला सर्वसाधारणपणे असं वाटतं की जो योगी एका विशिष्ट आसनामध्ये स्थिर होऊन अनेक तासनतास ध्यान करतो तो फार महान, आणि कर्म करणारा हा काही तेवढा महान नाही, अशी चुकीची कल्पना आपल्या मनामध्ये असते. ती काढून टाका, ती अजिबात मनामध्ये ठेवू नका की कर्मयोगी हा त्यापेक्षा कमी महत्त्वाचा, असं मुळीच नाही. उलट अगदी स्पष्ट शब्दामध्ये श्री अरविंदांनी असं सांगितलेलं आहे की अगदी ध्यानस्थ होऊन तासनतास ध्यान करणाऱ्या, एकाग्रतेने ध्यान करणाऱ्या योग्याची जी पात्रता असते किंवा भक्तीने अगदी पूर्णतः आपलं जीवन ईश्वराला वाहून टाकणाऱ्या भक्ताची जी काही योग्यता असते तीच योग्यता कर्मयोग्याची असते.
आलं लक्षात? हा फार महत्त्वाचा भाग आहे की कर्म हे काही कमी महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे कारण एरवी मी हे मुद्दाम का सांगते लक्षात घ्या की आता इतर जे योग आपण पाहिले तर त्या इतर योगामध्ये तुम्ही सगळा संन्यास म्हणजे सगळा सर्व संग परित्याग करा, घरदार सगळं सोडून द्या, प्रपंचाचा विसर तुम्हाला पडू दे आणि तुम्ही संन्यास मार्गाने पुढे जा, तरच तुम्ही देवाशी ईश्वराशी एकात्म होऊ शकता. अशा प्रकारे जी शिकवण आपल्या समाजामध्ये दिली गेली. किंवा दुसऱ्या प्रकारे की तुम्ही ध्यानस्थ इतके बसता, तुम्ही हठयोग इतक्या वेगवेगळ्या प्रकारे करता. आजही असे हठयोगी आहे का की शरीराला पीळ देतात, म्हणजे जणू काही शरीरामध्ये हाडच नाही अशा प्रकारे सगळे हात आणि पाय आणि सगळं शरीर असं काही ते एकमेकामध्ये हे करतात आणि असे तासन तास राहतात. असे योगी आज सुद्धा भारतामध्ये आहेत. पण तेच फार योग्यतेचे आहेत किंवा ध्यानस्थ बसणारा योगीच फार महत्त्वाचा असं आहे, मोठा आहे असं नव्हे. तर कर्मयोगालाही तितकीच योग्यता आहे ईश्वराप्रत. तोही जाऊ शकतो, कर्मयोगीही ईश्वराप्रत जाऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ईश्वर अर्थात ईश्वराची जी सगळी शक्ती असते ती शक्ती ही जशी ध्यान करणाऱ्या योग्याला मिळते, भक्ताला मिळते, त्याचप्रमाणे कर्मयोग्याला सुद्धा जो पूर्णतः निष्कामतेने निरहंकारपणे जो कर्म करतो त्याला ती ईश्वरी शक्ती पूर्णतः प्राप्त होते आणि त्याच्या कर्माला खूप यश, म्हणजे जे काही असेल त्याचं कर्म ते तो अत्यंत योग्य प्रकारे करू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यानंतर हे कर्मयोगातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मयोगी म्हणजे जो माणूस, जो साधक कर्माच्या द्वारे ईश्वराकडे ईश्वराशी एकात्म होण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडनं असणारी अत्यंत महत्त्वाची अपेक्षा एक आहे की ज्या आपण सगळ्या आवश्यकता पाहिल्या त्या सगळ्या आवश्यकता त्याच्या बाबतीमध्ये आहेत. पण त्यापेक्षा आणखी अगदी स्पष्टपणे म्हणायचं म्हणजे मनाची शुद्धता, अंतःकरणाची शुद्धता त्याच्याकडून पूर्ण अपेक्षित आहे. अंतःकरणाची शुद्धता आणि शुद्धता ज्याला तरच ती निरवता, निश्चलता सगळं जे काही प्राप्त होऊ शकतं ज्या वेळेला आपलं अंतःकरण, आपलं हृदय ज्या वेळेला अत्यंत शुद्ध असतं. आणि शुद्ध असणं ह्याचा अर्थ कुठल्याही लौकिक आशा आकांक्षांनी अपेक्षांनी ते भरलेलं नसतं. असं ज्या वेळेला आपली जाणीव अशा प्रकारची असते आणि जाणीव म्हणजे केवळ मनाची जाणीव नव्हे. काल मी जे सांगितलं मेंटल, वायटल आणि फिजिकल, हे जे तीन मी सांगितलं, या तिन्हीची आपल्या प्राणशक्तीची जाणीव, आपल्या मनाची जाणीव आणि आपल्या शरीराची जाणीव, ह्या तिन्हीची जाणीव अशा प्रकारे असायला पाहिजे की आपण शुद्ध मनाने म्हणजे कुठल्याही वासना आणि सामान्य अपेक्षा मनामध्ये न ठेवता आपण कर्म करणं ही अशी आंतरिक वृत्ती आपली बदलली पाहिजे. आंतरिक वृत्तीमध्ये आपण आपल्या परिवर्तन ज्या वेळेला होईल त्याच वेळेला आपल्याला कर्मयोग योग्य प्रकारे साधू शकतो. अर्थात हे सगळं खूप आपोआप फार सहजपणे घडतं असं नाही. त्यासाठी जे सगळं मी सांगितलं अत्यंत चिकाटीने प्रयत्न करणं वगैरे ते सगळं काय अत्यंत तीव्र अभिप्सा आहे. तर या ठिकाणी इतकी महत्त्वाची आहे कर्मयोगामध्ये तीव्र अभिप्सा की मनामध्ये हे कुठलाही असा विचार येता कामा नये की हे माझं काम आहे आणि ते मी माझ्यासाठी करते, हे कधीही मनामध्ये जेव्हा येणार नाही. आणि हे ज्या वेळेला पूर्णतः हे ईश्वराचं काम आहे आणि ईश्वरच ते माझ्याकडून करवून घेतोय किंवा ईश्वरच ते करतोय ही भावना ही आणि तशा प्रकारची अभिप्सा ज्या वेळेला मनामध्ये अत्यंत तीव्र असते त्यावेळेला
श्री अरविंद असं म्हणतात की ज्या माणसाची अशी तीव्र अभिप्सा असते तो साधक किंवा तो माणूस आध्यात्मिक जीवन जगण्यासाठीच या जगामध्ये जन्मलेला असतो असं त्यांनी म्हटलं. आध्यात्मिक जीवन जगण्यासाठीच तो जन्मलेला असतो. जसं श्री अरविंदांच्या जीवनाच्या बाबतीत म्हणू आपण की ते आध्यात्मिक जीवन जगण्यासाठीच जन्मलेले होते. त्यांना किती वेगळ्या मार्गाला नेलेलं होतं, गेले होते ते, परंतु ते तिथून राजकारणात सुद्धा स्थिरावले नाही. त्यांना आपल्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे त्यांना पुन्हा राजकारणामध्ये तुम्ही यासाठी इतक्या प्रकारे आणि इतक्या लोकांनी प्रयत्न केले, मोठमोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले, परंतु श्री अरविंदांनी आपला योग मार्ग सोडायचा नाही हे निश्चित केलेलं होतं. आणि त्यामुळे नाहीतर ते कुठल्या पदाला ते ह्या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये पोचले असते आणि कदाचित देशाला एक वेगळं स्वरूपही प्राप्त झालं असतं. परंतु त्यांची एकच शेवटपर्यंत इच्छा आणि आकांक्षा होती की हा योग मला पूर्ण करायचा आहे आणि ह्या योगाच्या मार्गाने मला केवळ देशाचं स्वातंत्र्य तर मिळणारच आहे आणि ते मिळालेही आहे, परंतु तेच माझं काम नाही आहे. तर मला केवळ देशबांधवांनाच नाही तर सर्व मानववंशाला मला पूर्णत्वाच्या स्थितीला न्यायचं आहे. आणि म्हणून मला पूर्णत्वाच्या स्थितीला नेणारा तो पूर्णयोग आणि म्हणून मला तोच करायचा आहे. अशा प्रकारची त्यांची एक दृढ अशी मनातली निर्णय होता. अर्थात हे मी आत्ता फक्त अरविंदांच्या बाबतीमध्ये बोलले, पण एकूण सगळ्या साधकांच्या बाबतीत आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांच्याही बाबतीमध्ये आपण असंच लक्षात घ्यायचं की आपण योग साधना आपल्याला ह्या कर्माद्वारे जर करायची असेल तर कर्माद्वारे योग साधना करत असताना हे जे जे काही आपण पाहिलं की कर्मयोग कशाला म्हणतात आणि साधक कर्म म्हणजे काय आणि कर्मयोग म्हणजे काय यातला फरक मला असं वाटतं आता तुमच्या लक्षात आला असेल. तर तो जो कर्मयोग आहे तो आपल्याकडून घडावा असं जर मनामध्ये निश्चित आपल्या धारणा असेल तर त्यावेळेला मग आपोआपच आपण त्या दृष्टीने त्या दिशेने आपण प्रयत्न करायला लागतो. आणि मग कुठल्याही प्रकारे कर्म करत असताना किंवा या मार्गाने जात असताना कुठलेही अडथळे आले, कितीही अडचणी आल्या, आपल्याला त्या कर्माकडून वेगळ्या मार्गाला नेण्यासाठीही काही घडत असल्या गोष्टी तरीसुद्धा आपण त्या सर्वाकडे दुर्लक्ष करतो. आणि मुख्यतः अडचणींच्या बाबतीमध्ये जे मी मगाशी सांगितलं की गीतेमध्ये जे सांगितलं की समदुःखे सुखे कृत्वा लाभालाभ जयाचे योग, ही वृत्ती कर्मयोगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. की काहीही होऊ दे, यश येऊ दे, अपयश येऊ दे, लाभ होऊ दे, हानी होऊ दे, दुःख मिळू दे, सुख मिळू दे, काहीही होऊ दे. अर्थात सुख मिळू नये असं नव्हे, आपला विजय होऊ नये अशी आकांक्षा करायची नाही असं नाही. ती आकांक्षा जरूर करा, पण ती आकांक्षा जरी मनात ठेवली तरी सुद्धा जर समजा ते यश मिळालं नाही तर दुःखाने खचून जायचं नाही. आणि जर यश मिळालं तरी त्या सुखाने नाचायचं नाही, त्याच्यातच उचंबळून जायचं नाही. ही आपली वृत्ती जर आपण कायम ठेवली आणि हा गीतेतला जो हे आहे समदुःखे सुखे कृत्वा, त्या दृष्टीने आपण दोन्ही परिस्थितींकडे समतोल वृत्तीने जर बघत गेलो आणि त्या प्रकारे आपण आचरण करत गेलो तर हा कर्मयोग आपल्याकडे पूर्ण होऊ शकतो. तर आज मी कर्मयोगाबद्दल बोलले. अजून 2 मार्ग सांगायचे ते आता उद्याच्या तासाला सांगते. आज